नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅप्टर नंबर 2 कॉम्प्युटेशन ऑपरेशन्स. चला तर मग क्वेश्चनला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1, फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी इन द गिवन सबस्ट्रॅक्शन सेंटेन्स. ओके, या ठिकाणी खाली आपल्याला एक सबस्ट्रॅक्शन सेंटेन्स दिलेला आहे आणि त्या दोन नंबरचं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतरून जे आन्सर मिळणार आहे त्यातली 1000 प्लेस ही फिलिंग द ब्लँक्स आहे, तर ती पी ने डिनोट केली आहे. तर आपल्याला त्या पीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर यासाठी काय करावं लागेल आपल्याला, या दोन नंबरचं सबस्ट्रॅक्शन. बघा, सबस्ट्रॅक्शन करूया. पहिला नंबर काय दिला आहे, 6742 मायनस 2156. ओके, यांचं सबस्ट्रॅक्शन करूया. बघा, 2 मधून 6 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. 2 हा लहान नंबर आहे आणि 6 हा मोठा डिजिट आहे. तर आपल्याला ह्या 2ला जर सपोज मोठं करायचं असेल तर आपल्याला टेन्स प्लेसकडून एक बोरो घ्यावं लागेल. 4 कडून आपण बोरो घेतला. वन्स प्लेसला काय नंबर तयार होईल, 12. टेन्स प्लेसने एक बोरो वन्स प्लेसला दिला म्हणून टेन्स प्लेसमधून एक नंबर सबस्ट्रॅक्ट होईल. ओके, आता 12 मायनस 6 3 मायनस 5. या ठिकाणी पुन्हा 3 लहान आहे, 5 मोठा आहे, म्हणून आपल्याला पुढच्या नंबरकडून बोरो घ्यावं लागेल. या ठिकाणी 7ने एक बोरो दिला म्हणून इथे नंबर काय तयार झाला, 13. 7ने एक बोरो टेन्स प्लेसला दिला. 7च्या ऐवजी या ठिकाणी काय येईल मग, 6. 1ने कमी होतो हा नंबर. 13 मायनस 5 8. 13 मायनस 5 येस करेक्ट. 6 मायनस 1 5. 6 मायनस 2 4. बघा, आपली सबस्ट्रॅक्शन बरोबर आहे का, 586 आहे आणि पी ही फिलिंग द ब्लँक दिली. तर तिथे काय नंबर आला आपला, काय आलं सबस्ट्रॅक्शन, 4 हा डिजिट आला. म्हणजेच टीची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 4. येस, ऑप्शनमध्ये आहे का 4, येस, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, द सम ऑफ 5462 अँड 2412 इज. ओके, या दोघं नंबर्सची सम करायची आहे. सर्वात अगोदर आपण सम करून घेऊया. 5462 प्लस 2412 याची सम काय येईल बघा, 2 प्लस 2 4, 6 प्लस 1 7, 4 प्लस 4 8, 5 प्लस 2 7. ओके, याची सम काय मिळाली आपल्याला, 7874. ओके, तर ऑप्शनमध्ये बघूया, ऑप्शन्स काय दिलेले आहेत. ऑप्शन ए दिलेला आहे, ग्रेटर दॅन द डिफरन्स ऑफ 5462 अँड 1492. ओके, बघा काय म्हणता आहेत, म्हणजे ह्या दोन नंबर्सची जी सम आलेली आहे, काय आलेली ही सम, 7874 इज ग्रेटर दॅन द डिफरन्स ऑफ दिस नंबर. ही जी सम आलेली आहे ही ह्या दोन नंबरच्या डिफरन्सपेक्षा मोठी आहे. ओके, यांचं डिफरन्स काढून घेऊया. काय नंबर दिलेला आहे बघा, 5462 मायनस 1492. ओके, सबस्ट्रॅक्ट करूया. 2 मायनस 2 0, 6 मायनस 9 नाही होऊ शकत म्हणून 16 मायनस 9 7. 13 मायनस 4 9. 4 मायनस 1 3. बघा, याचं सबस्ट्रॅक्शन काय आलं, ह्या दोन नंबर्सचा डिफरन्स काय आला, 3970. तर ह्या पहिल्या स्टेटमेंट आपला जो ऑप्शन आहे तो काय सांगता आहे, ह्या दोन नंबर्सची आलेली सम इज ग्रेटर दॅन द डिफरन्स ऑफ दिस नंबर. म्हणजे 7874 इज ग्रेटर दॅन 3970. येस, हे स्टेटमेंट कसं आहे, करेक्ट स्टेटमेंट आहे.
हा नंबर मोठा आहे ना या नंबरपेक्षा, काय सांगता येते, या दोन नंबर्सची सम ही ग्रेटर दॅन ह्या दोन नंबर्सचा डिफरन्स, म्हणजे हा नंबर या नंबरपेक्षा कसा आहे, मोठा आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पण आपण चेक करून पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आहे बघा. स्मॉलर दॅन द डिफरन्स ऑफ 6896 अँड 5843. ओके, यांचा पण काय करायचं आहे, डिफरन्स काढायचा आहे. याचा डिफरन्स काय येतो, 6 - 3 3, 9 - 4 5, 8 - 8 0, 6 - 5 1. याचा डिफरन्स येतो आहे आपला 1053. बघा काय म्हणतात ते, ऑप्शन बी 7874 इज स्मॉलर दॅन 1053. हा नंबर स्मॉलर आहे का या नंबरपेक्षा, नाही. हा नंबर कसा आहे, मोठा आहे ना. आणि इथे काय म्हणतायत ते, स्मॉलर दॅन म्हणतायत, म्हणजे या दोन नंबरची आलेली जी सम आहे ती स्मॉलर दॅन ह्या दोन नंबर्सचा डिफरन्स. हे स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं स्टेटमेंट आहे. म्हणून ऑप्शन बी येणार नाही. ऑप्शन सी चेक करून बघूया. इक्वल टू डिफरन्स ऑफ दिस नंबर अँड दिस नंबर. बघा ह्या दोघं नंबर्सचा डिफरन्स हा या दोन नंबर्सच्या समच्या इक्वल आहे असं इक्वेशन सी मध्ये सांगता आहेत. तर या दोघं नंबरचा अगोदर डिफरन्स काढून घेऊया. 8886 मायनस 1018. बघा या दोघं नंबरचा डिफरन्स काय मिळाला आपल्याला, 7868. 7868 आणि 7874 हे दोघं इक्वल आहेत का, नाही. म्हणून ऑप्शन सी पण कसं आहे, इनकरेक्ट ऑप्शन आहे. 7874 स्मॉलर दॅन 7562. काय म्हणता आहे, ह्या नंबरपेक्षा हा नंबर स्मॉलर आहे. हा नंबर स्मॉलर आहे का, नाही. मोठा नंबर आहे ना हा. 7874 इज ग्रेटर दॅन 7562. हे स्टेटमेंट पण कसं आहे, चुकीचं स्टेटमेंट आहे. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी. चला क्वेश्चन नंबर 3 पाहूया. द व्हॅल्यू ऑफ 3647 मायनस 2183. ओके, यांचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. 3647 मायनस 2183. ओके, 7 - 3 4. 5 - 1 4 3 - 2 1. काय येतं याचा आन्सर, 1464. बघा ऑप्शनमध्ये आहे का याचं सबस्ट्रॅक्शन, येस. ऑप्शन डी इज अ करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ओके, या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्याच्यातून आपल्याला करेक्ट ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. ऑप्शन ए काय दिलेलं आहे बघा, सबस्ट्रॅक्शन दिलेलं आहे. या ठिकाणी पण काय दिलं आहे, 9346 मायनस 7943. यांचं सबस्ट्रॅक्शन काय आहे तर चेक करूया. 6 - 3 3, 4 - 4 0. 8 - 7 1. याचं सबस्ट्रॅक्शन जर केलं तर आन्सर काय येतं आहे आपलं, 1403. आणि यांनी आन्सर काय दिलेलं आहे, 1430. म्हणजे हा ऑप्शन कसा आहे, इनकरेक्ट ऑप्शन आहे. हा ऑप्शन येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. बघा ऑप्शन बी मध्ये ॲडिशन दिलेली आहे, करून पाहूया आपण काय दिलेली आहे. 3839 प्लस 1418. काय ते आन्सर 5257 येते आन्सर. इथे यांनी आन्सर काय दिलेलं आहे, 5250. हा ऑप्शन पण कसा आहे, इनकरेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन सी चेक करूया.
ऑप्शन सी मध्ये सबट्रॅक्शन दिलेलं आहे. बघा काय दिलंय नंबर 3736 मायनस 1213. सबट्रॅक्शन करूया. 6 minus 3 3 2 5 2. ओके 2523. बघा तेच आन्सर आलंय. म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी. ऑप्शन डी दिलेला आहे ऑल ऑफ दिस. ऑल ऑफ दिस आहे का? नाही. सगळे ऑप्शन्स आपले करेक्ट आहेत का? नाही. ए आणि बी इनकरेक्ट ऑप्शन आहे. म्हणून ऑप्शन डी पण नाही येणार. ऑप्शन सी फक्त एकच करेक्ट ऑप्शन आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5. इफ वी डिवाइड द ग्रेटेस्ट 4 digit number बाय ग्रेटेस्ट 1 digit इवन नंबर देन. ओके या ठिकाणी आता आपल्याला काय करायचे आहे? डिव्हिजन करायची आहे. काय सांगितलेलं आहे बघा, ग्रेटेस्ट 4 digit नंबर इज डिवाइडेड बाय ग्रेटेस्ट 1 digit इवन नंबर. ग्रेटेस्ट 4 digit नंबर काय येईल? 9999. ग्रेटेस्ट 4 digit नंबर. ओके आणि काय सांगितलं आहे? कशाने डिवाइड करायचं सांगितलंय त्याला? ग्रेटेस्ट 1 digit इवन नंबर. 1 digit इवन नंबर. 1 digit नंबर कोणते असतात? 1 पासून 9 पर्यंत. तर त्यातला ग्रेटेस्ट 1 digit नंबर काय येईल? 9. पण आपल्याला काय सांगितलंय त्यांनी? इवन नंबर सांगितला आहे. मग इवन नंबर काय येईल? 8. ओके चला तर मग 9999 डिवाइड बाय 8 यांची डिव्हिजन करून घेऊया. 8 1 जा 8 1 कॅरी 9 आला 19 झाला. 8 2 जा 16 9 minus 6 3. नाइन minus 2 7. या ठिकाणी 7 काय आला? रिमाइंडर. आणि क्वोशियंट काय मिळाला? 1249. ओके बघा ऑप्शन्स चेक करूया आता. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे क्वोशियंट 1249 आणि रिमाइंडर 7. येस ऑप्शन ए. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 6. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फाइंड द प्रोडक्ट ऑफ सम ऑफ 1015 and 130 and the difference of 193 and 99. ओके सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्याला? या दोघं नंबर्सची सम करायची आहे आणि हे दोन नंबर्स दिले त्यांचा डिफरन्स काढायचा आहे. म्हणजे आपल्याला याचा आन्सर मिळेल आणि याचा आन्सर मिळेल. त्या दोघं मिळालेल्या आन्सरचा प्रॉडक्ट फाइंड आउट करायचं आहे. चला तर मग सगळ्यात अगोदर आपण या दोघं नंबरची सम करून घेऊया. 1015 प्लस 130. ओके या दोन नंबर्सचं सबट्रॅक्शन करून घेऊया. ओके या दोन नंबर्सची सम काय मिळाली आपल्याला? 1145 आणि या दोन नंबर्सचं सबट्रॅक्शन केलं डिफरन्स काढला काय मिळाला? 94. आता हे मिळालेल्या दोन आन्सर्सचं काय करायचं आहे आपल्याला? मल्टिप्लिकेशन प्रॉडक्ट काढायचं आहे. बघा 1145 मल्टिप्लाय बाय 94.
बघा काय मिळालं आहे आन्सर 1,07,063. 1,07,063 आहे का ऑप्शन? येस, या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 7. सिलेक्ट द इनकरेक्ट ऑप्शन. ओके, या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिले आहे आणि त्याच्यातून आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. बघा पहिला ऑप्शन चेक करूया. पहिला ऑप्शन दिलेला आहे त्यांनी आपल्याला प्रॉडक्ट ऑफ 484 अँड 12 इज. ओके, यांचा जो प्रॉडक्ट आहे तो 5,808 असा येतो आहे असं त्यांचं म्हणणं आहे. चला आपण एकदा सॉल्व करून बघूया. 484 मल्टिप्लाय बाय 12. 12 4 जा 48. 12 8 जा 96 प्लस 4 100 कॅरी 10. 12 4 जा 48 प्लस 10 58. येस, त्यांचा पण प्रॉडक्ट काय आला आहे 5,808. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन ए काय आहे? करेक्ट ऑप्शन आहे. पण आपल्याला काय सिलेक्ट करायचं आहे? इनकरेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ओके, आणि या ठिकाणी ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. क्वोशियंट ऑफ 9,368 डिवायडेड बाय 8 इज. ओके, या ठिकाणी डिव्हिजन करायची आहे आपल्याला. काय दिलेलं आहे? 9,368 डिवायडेड बाय 8. ओके, या ठिकाणी बघा क्वोशियंट काय मिळाला आपल्याला 1,171. काय सांगतायत ते? क्वोशियंट ऑफ 9,368 डिवायडेड बाय 8 इज दिस. हा क्वोशियंट मिळतो आहे. बघा आपण पण सॉल्व केलं, आपल्याला पण क्वोशियंट काय मिळाला 1,171. म्हणजे ऑप्शन बी पण कसं आहे? करेक्ट ऑप्शन आहे. आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन शोधायचं आहे. चला ऑप्शन सी चेक करूया. सम ऑफ 8,368 and 1,514 is. $9,882. जो ऑप्शन सी पण कसं आहे? करेक्ट ऑप्शन आहे. म्हणून ऑप्शन सी पण येणार नाही. ऑप्शन डी चेक करूया. द डिफरन्स ऑफ 9,882 and 5,654 is. बघा यांचं जर सबट्रॅक्शन केलं आपण ह्या 2 नंबर्सचं तर आन्सर काय मिळत आहे आपल्याला 4,228. या ठिकाणी यांनी काय दिलेलं आहे आन्सर 4,220. म्हणजे ऑप्शन डी कसं आहे? इनकरेक्ट ऑप्शन आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला इनकरेक्ट ऑप्शनच सिलेक्ट करायचं आहे. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल आपलं? ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, क्वेश्चन नंबर 8. फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी प्लस क्यू प्लस आर. ओके, या ठिकाणी 2 नंबर्सचं मल्टिप्लिकेशन दिलं आहे आणि पी क्यू आणि आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर चला आपण यांचं मल्टिप्लिकेशन करून पाहूया. 9,354 मल्टिप्लाय बाय 23. 23 मल्टिप्लाय बाय 4 92. 2 कॅरी. ओके सॉरी, सिंगल डिजिटने पहिले मल्टिप्लिकेशन करूया. 3 ने 4 ला मल्टिप्लाय करूया. 3 4 जा 12.
5 3 जा 15, 15 प्लस 1 16, 3 3 जा 9 प्लस 1 10, 9 3 जा 27, 27 प्लस 1 28. ओके, टेन्स प्लेसने आता मल्टिप्लिकेशन करणार आहे म्हणून या ठिकाणी आपण एक 0 ॲड करतो. 4 2 जा 8, 5 2 जा 10, 3 2 जा 6, 6 प्लस 1 7, 9 2 जा 18, 2 14 बघा या ठिकाणी मिसिंग प्लेस कोणती दिली आहे? पी. पी कुठे आहे? या ठिकाणी पी ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 6. पी ची व्हॅल्यू मिळाली 6. क्यू. क्यू ची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी? 0. आणि आर ची व्हॅल्यू काय आहे? 5. ओके, आपल्याला काय फाइंड आउट करायचं सांगितलं आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी प्लस क्यू प्लस आर. पी काय मिळाला आहे आपल्याला? 6. क्यू काय मिळाला आहे? 0. आणि आर काय मिळाला आहे? 5. 6 प्लस 5 11. आहे का ऑप्शनमध्ये 11? येस, या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 9. व्हॉट शुड बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम 4286 so that the difference is equal to 1295. ओके, काय सांगितलं आहे त्यांनी आपल्याला? 4286 मधून असा कोणता नंबर सबस्ट्रॅक्ट केला तर त्याचा आन्सर आपल्याला 1295 मिळेल असं विचारलं आहे. बघा मी स्टेटमेंट तयार करते. काय सांगितलं आहे? 4286 मधून असा कोणता तरी एक नंबर आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. त्या नंबरला आपण एक्स कन्सिडर करूया आणि ह्या दोन नंबरचं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे? 1295. ओके, हे आपण एक स्टेटमेंट तयार केलं. आता या ठिकाणी आपल्याला कसली व्हॅल्यू काढायची आहे? एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एक्स हा कसा आहे? निगेटिव्ह नंबर असणार आहे. जर आपल्याला पॉझिटिव्ह नंबर पाहिजे असेल तर आपण काय करायचं? या एक्सला इक्वल टू साईन क्रॉस करून राईट साईडला घेऊन यायचं. ज्यावेळेस मायनस असलेला जो नंबर असतो तो इक्वल टू साईन क्रॉस करून जातो त्यावेळेस तो काय होतो? प्लस. ओके, बघा 4286 ॲज इट इज इक्वल टू या एक्सला मी राईट साईडला लिहिलं आणि हा जो नंबर आहे 1295 हा नंबर कसा आहे? आता या ठिकाणी प्लस पॉझिटिव्ह नंबर आहे. हा पॉझिटिव्ह नंबर पण काय करतो आहे? इक्वल टू साईन क्रॉस करून येतो या साईडने. जेव्हा पॉझिटिव्ह नंबर इक्वल टू साईन क्रॉस करून येतो त्यावेळेस तो काय होतो? निगेटिव्ह. म्हणून हा काय होईल? मायनस 1295. चला यांचं सबस्ट्रॅक्शन करूया. 4286 मायनस 1295. काय मिळालं आन्सर? 2991. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 2991. बघा ऑप्शनमध्ये आहे का? येस, ऑप्शन बी मध्ये दिसते आहे. म्हणजे 4286 मधून जर सपोज आपण 2991 सबस्ट्रॅक्ट केला तर त्यांचं सबस्ट्रॅक्शन काय मिळेल? त्यांचं आन्सर काय मिळेल? 1295. म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. द व्हॅल्यू ऑफ 1205 प्लस 1846 मायनस 2385. ओके, या सॉल्व करायचं आहे. बघा काय आहे? 1205 प्लस 1846 यांची सम करूया.
त्याच्यातून काय सबस्ट्रॅक्ट करायचं आहे 2385 2385 सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. ओके, -14 - 8 5 9 - 3 6 2 - 2 0. ओके, या ठिकाणी आन्सर काय मिळालं आपल्याला 14 - 8 6 होतात. सॉरी, या ठिकाणी हे सॉल्व केल्यानंतर काय मिळालं आपल्याला आन्सर ऑप्शन बी 666. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन हिअर.